रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता बऱ्याच दिवसांना आज साहेबरावच्या जापो फिरायला आलो आहे. साहेबराव आपली सगळीच माहिती आहे आणि सगळ्यांनीच आपल्या व्हिडिओमध्ये साहेबरावचा परिचय आहे. तर आपण मासा खेकडी पकडतोय त्यावेळेस साहेबराव आपल्या सोबत राहतोय आणि समोर जे आहेत साहेबरावचे वडील आमचा सुर्यादा. राम राम. राम राम. काय चालू आहे मग आता? काय नाही, आता उन्हाळा येतात जनावर सांभाळायचं, बाकी दुसरं काही नाही. तिकडे काय पाडू देतात काय? हा पार्टी जरा ते पिसा झालते ना, म्हणलं जरा धुवून काढा, जरा उन्हाळी पडले. हां, जनावरची ठेप केलीच पाहिजे नाही का? हा धुवायचं जरा. तर समोर आता पारडू धुवायचं काम चालू आहे. ह्या दोघीजणी पारडू धुतात ती. तर त्याला काय पिसा नाही पडल्या ना? पिसा जरा वाटत म्हणलं धुवून काढा. हे काय पारडायचं त्याला पिसा या पडतच राहते. आणि म्हैसे धुवायचे का? मैसाही धुवायचे म्हणलं, ते पैसा विचारे जरा धुवून काढा म्हणला. हां हां हां, चालेल. आणि मित्रांनो, त्यांच्याकडे ना 2 म्हशी आहेत. ही कोणत्या जातीची म्हैस आहे? ही जाफरमध्ये दोन जाफर. जाफर ना? हा तर ही जाफर म्हैस आहे. आणि जो पारडू धुतात ना तिचीच आहे का? तिचेच. हा तो पारडू धुतात ना तिचीच आहे मित्रांनो. ही लय खाली केले म्हैस, लय ताकद कमी आहे. आता उन्हाची जरा वैरण कमी राहते, हां हां हां. त्यामुळे थोडा खराब होतं. एवढं आपल्या का बरगीची चाळ नाही आपला हिरवा ना, आणि पावसा यावर्षी लेट झालाय ना. लेट झालाय. हा त्यामुळे चारा कमी असलो खराबली जरा. चारा कमी असल्यामुळे. पण मग तरी एकदा पाणी पडला का जाम ताकद येऊन जाईल हा ना. हा तयार होऊन जाईल. आणि ही म्हैस मग किती त्याची आहे? या होतं दुसऱ्या जणली. दुसऱ्यांदा जनले ना? हा म्हणजे 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 तिसऱ्या इथं दुसऱ्या इथं आले आता. हा दुसरी म्हणजे पहिला इथं होईल ना, आता दुसरा इथे दुसरी ना. हा आपल्याला आणि विकायचा विचार आहे का? चाला विचार वगैरे नाही का, मी म्हणलं मग टाकावं पण एक ठेवा घरी आपल्याला. मग तुला आहे का म्हैस दुसरी? हा एक आहे ना आपल्याला गावठी. ती गावठी घरी ठेवायची आहे का? हा घरी ठेवू म्हणलं. दोन्ही गाभण आहेत ना? नाही, दोन्ही नाही, पार्टी आहेत. ही पार्टी आहे. हा. तिथं ह्या पारडू समोर दुसऱ्याच्या. आणि मग विकायचा विचार चालाय नाही का? हा का बरं विकायचे? आता वैरण कमी आहे, जरा म्हणला कमी करावं म्हणजे मग 1 किलो वैरण पुरेल असा असं ना? चालायचं. सुर्या मग ही एक म्हैस आहे काय? ही हा, गावठी? ही गावठी आहे. आणि हिची किती इथं होईल? ही दुसऱ्यांदाच आहे, आता तिसऱ्यांदा आहे, ही तिसऱ्यांदा. ही तिसऱ्यांदा आहे का? हा आणि ही दुसऱ्यांदा. ही दुसऱ्यांदा आणि ही तिसऱ्यांदा. हा पण ती गावठी आहे हो. नाही, ही गावठी आहे. मग हीच घरी ठेवायची, दुधाला चांगले नाही. हा बरं आहे हो, आपल्या गावठी यायची लई किंमत नाही, त्यामुळे आपल्या घरच्या घरी बरे खायला दूध. आणि परली दूध खायला लागतेच नाही का? हा आणि जर समजा अचानक पाऊस जर पडला तर मग म्हैस घ्यायचा विचार करशील का नाही? मग सबकाच बाधी जाऊन येऊन झालं आपली. कारण आता एवढी जनावर सांभाळणं हा अवघड चारा आहे. नाही ना आता एवढा. माणसा भरपूर आहेत, पण मग चारा चारा नाही नाही. ना असं. तर मित्रांनो पहा, ही जी समोर म्हैस आहे ना, काय जाते म्हणतो याची? जाफर जुळा जाफर. धुळा जाफर म्हैस आहे ही. थोडीशी ताकद कमी आहे. कारण ताकद का कमी आहे, आता या पावसा आपला उन्हाळ्यामध्ये खायला काही नाही राहत. आणि गंजही खायला असला तरी वाळेल चारा, तो वाळेलच ना. हा आणि तर मग ही म्हैस दिली विकायची आहे. साधारणतः ही दूध किती देते? दूध आता 4 लिटर आहे, 2 टायमाचं. दोन्ही टायमाचा हा. 4 लिटर देते हा. एवढ्या उन्हाळ्यामध्ये. आणि खायला निळावाला काय आहे का नाही? नाही आता काय झालं, तसं त्यांचा बाग येत आहे खाली, पण मग संपलं आता निळावला. तर आता पाणी पण खाली जाणं लागेल हा. असेल ना पार. तर अशा पद्धतीनं मित्रांनो. तर आता ही म्हणजे आता मग दूध किती म्हणला? 4 लिटर. 4 लिटर दूध देते. आणि पूर्ण म्हणजे ताणी आहे ना, हा फक्त त्या पारडूतीचं आहे, पूर्ण ताणी म्हैस आहे. आणि तुम्ही खोडखाड पाहून घ्या मित्रांनो. हे अशा पद्धतीनं ते विकणार आहे ती. तुम्हाला जर घ्यायची असेल तर मी समोर नंबर देतो आहे. आणि नंबर काय सुरू आता तो आला? 91 45 91 45 91 45 39 39 18 36. 18 36. तर मित्रांनो, आमच्या जो सुरू आहे त्याचा जो मोबाईल नंबर आहे हा समोर दिला आहे पहा. हा समोर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल हा नंबर. त्या नंबरवर आपण संपर्क करा. आणि कोणाला जर पटली तर नक्कीच घ्या. पण तरी आपली त्याची किंमत सांगायची राहूनच गेली ना. काय किंमत म्हणला? मग ते सांगा 70,000 रुपये सांगू ते. 70,000 सांगतोय. हा. नाही नाही, म्हणजे घ्यायची बोलायची. कधी काळी गिरायक आल्यानंतर मग मागं पुढं कमी जास्त हा, होईल होत, थोडंफार करणार आपण. थोडाफार कमी जास्त होत. होईल, होईल. हा. तशी आता 9टीच म्हैस आहे, पण मग ताकद भरपूर आहे तिला. आपलं ताकद थोडी कमी आहे, पण ताकद आलं तर लय मोठी म्हैस दिसेल ना ती. हा हा टाकीमुळे खाली येते. तर- मोठी म्हैस आहे तशी. तर मित्रांनो, हा समोर जो नंबर दिसतोय या नंबरवर आपण संपर्क साधा. आणि 70च्या आसपास तरी ही म्हैस विकायची आहे. आणि पुन्हा काय त्या जातं मला नाव माझं काय माझं जाफर. मला जाफर. हा, तर ही जाफर म्हैस आहे. तिचा पावडो पण मी आपल्याला हेलगा आहे ना. हे नाही. हा, तर पुन्हा एकदा दाखवतो मी तो हेलगा आपल्याला. इकडं समोरचा हेलगा आहे तो. एवढा दुला म्हैस धुवायची. म्हैसाची व्हायची दुपारून थोड्या वेळाला. हा, थोड्या वेळा तिला काय आता जुळतं उन्हामध्ये काय हा नाही. व्हायची, पण मग आता पारडात बांधली. तर या आमच्या सुर्याचा परिवार साहेबराव. आता आम्ही जाणार आहेत माशेले.
साहेबराव जाम गरम झालं रे साहेबरावला गरम झाला होता मग बसलाय बाहेर मस्तपैकी. तरी बा ह्या पारडू इथे झाला किती महिन्याचा पारडू या साधारण 3-3.5 महिन्याचं बाळ 3-3.5 महिन्याचा हा. तर या काढल्या देऊन मस्तपैकी त्याच बशीचा मित्रांनो त्याच म्हशीचा पारडू बरं का ह्याला घ्या. तर मग 70च्या आतबाहेर आसपास देऊन टाकायची ना. तर मित्रांनो पुन्हा एकदा मी संपर्क नंबर जो अन्यथा जर नाही आपल्याला सापडला तर संपर्क नंबर तर आपल्या मोबाईलवर स्क्रीनवर पाहता राहणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी नंबर देणारच आहे. तर पुन्हा एकदा म्हैस तुम्ही पाहून घ्या. ही समोर जी म्हैस दिसते ना ही जाफर म्हैस आहे. ही समोर ह्या म्हशीचा कोणाला घ्यायची असेल तर आपण संपर्क करा. तर अशा प्रकारे मी आपल्याली म्हैस तर दाखवली कशी आहे ती किती इताची आहे तिचा हेलगा पण दाखवला आणि दूध किती देते सध्याच्या घडीला. दूध आहे ना जर पावसाळी सीजनला ती जास्त पण देऊ शकते कारण आता या टायमाला वाळेल चारा राहतो आहे. आणि तर मग अशा पद्धतीनं तिची किंमत पण सांगितली. जर कोणाला म्हैस पसंत पडला म्हैस तर नक्कीच मित्रांनो आपण संपर्क करू शकतात. मोबाईल नंबर पण दिला. तर अशा प्रकारचा हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण जर चॅनलवर नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करी चला. एक लाईक करा हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.